हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्याज हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला हार करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2.5 mm आपल्याला पिन लागेल, येलो कलरची उलन लागेल, लाल कलरची उलन लागेल, आपल्याला पांढऱ्या कलरचे एक उलन लागेल, मोती लागतील, आपल्याला एक सुई लागेल आणि कात्री. मॅजिक गाठ करून घेऊया आपण अशा पद्धतीने. तीन साखळी घ्यायची, 3 चेन घ्यायची आपल्याला. त्यामध्ये डबल क्रोशा आणि डबल खांब घ्यायची आपल्याला. 2 3 4 आणि हे 5, म्हणजे आपण हे 4 डबल क्रोशा आणि 3 चेन असे धरून 5 झाले. जे आपले 3 चेन होते त्यावरच्याच चेनवरती आपल्याला त्याला जोडून घ्यायचं अशा पद्धतीने मागच्या बाजूने. आणि एक चेन घ्यायची, एक साखळी घ्यायची आणि त्या शेजारीच आणखीन आपल्याला डबल क्रोशा अशाच पद्धतीने 5 डबल क्रोशा आपल्याला करून घ्यायचे आहेत. 4 आणि हे 5 आणि हे पहिल्या साखळीवरती म्हणजे पहिल्या चेनवरती ओढून घ्यायचे आपल्याला हे असे. आणि एक चेन घ्यायची. आणखीन पुढे तशाच पद्धतीने आपल्याला डबल क्रोशा 5 करून घ्यायच्या. 3 झाले, हे 4 आणखीन एक करूया, हे 5. हे असं जोडून घेऊन एक साखळी घ्यायची. हे थोडंसं ओढून घेऊया आपण. नंतर आणखीन अशाच पद्धतीने आपल्याला 5 डबल क्रोशा करून हे झाले 4. हे 5 डबल क्रोशा अशाच पद्धतीने पहिल्या चेनवरती आपल्याला ह्याला जोडून घ्यायचे. हे पहा, हे आपण हे ओढून घेऊया अशी गाठ. आणि जे आपण पहिल्या स्टार्टिंगला घेतलेले होते त्या चेनमध्ये आपल्याला मॅजिक टिच करून ओढून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने फूल तयार होते आपलं. नंतर आपण ह्या दोन्हीच्या मध्ये जे आपण चेन घेतलेली होती तिथे आपल्याला अशाच पद्धतीने करायचं आहे. 4-5 खांब करायचे याच्यात आणि पाकळ्या तयार करायच्या याच्यात. 3 3 झाले, हे 4. या साखळी धरून 5 झाले. मग आपण पहिल्या जे 3 चेन घेतलं होतं त्याच्यावरती आपल्याला हे आपली साखळी ओढून घेऊन एक चेन घ्यायची आपल्याला. आणि अशाच पद्धतीने या दोन्हीच्या मध्ये जो गॅप आहे एक चेनचा तिथे आपल्याला डबल खांब 5 घ्यायचे. पहिल्या खांबावरती आपण असं जोडून घेऊया आणि स्लिप टिच करून एक साखळी घेऊया. त्या शेजारी एक साखळी. हे अशा पद्धतीने कळ्या तयार झालेल्या आहेत. हे पहा, एकाखाली एक एकाखाली एक कळे तयार झालेले आहेत. आणखीन अशाच पद्धतीने आपल्याला 3 चेन करून घ्यायचे आहेत आणि 5 डबल खांब याने 5 डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत. हे पहा, हे 4 आणि हे पहिल्या चेनवरती घेऊन आपण ओढून घेऊन असं पद्धतीने गाठ देऊन चेन घ्यायची. ही आपली एक कळी तयार झाली. त्या शेजारी तसेच पद्धतीने करायचे असे. हे आपले 4 राऊंड झालेले आहेत. अशा पद्धतीने आता आपण चेन घेऊन हे तोडून घेऊया आणि आपण दुसरी उलन जोडून घेऊया. आता आपण पिवळा कलर जोडून घेऊया.
3 चेन करून घ्यायची. डबल खांब डबल क्रोशा आपल्याला 4 करून घ्यायच्यात. 3 झाले आणि चौथा 4 झाले. जे आपण 3 चेन घेतलेले होते त्या पहिल्या साखळीवरती चेनवरती आपण अशी गाठ ओढून घ्यायची. ओढून घ्यायची आणि एक साखळीत घ्यायची तिथे. आणि त्या शेजारीच आणखी ह्याच पद्धतीने आपल्याला अशाच पद्धतीने कळी करत जायची. 5 डबल क्रोशा घेऊन चार आणि हे 5 झाले. आणि पहिल्या चेनवरती पहिल्या खांबावरती अशा पद्धतीने ओढून घेऊन आपल्याला चेन करून घ्यायची. आणि त्या शेजारीच ह्या दोन्ही कळीमध्ये आपल्याला डबल क्रोशा करून घ्यायच्या आणि कळी तयार करत जायची. हे अशा पद्धतीने 4 कळ्या करत जायच्यात आपल्याला. ही 10 मोती आपण यामध्ये ओवले गेले आहेत. आपण इथून ही पांढऱ्या कलरच्या कळ्या आहेत त्या आपण वरच्या बाजूने करूया. असे वरच्या बाजूने करायचे आणि त्याला गाठ द्यायची आपल्याला. हे अशा पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहेत. आता ह्याच्या खाली आपण मोती जोडून घेऊया. हे आपण 8 मोती घालून घेऊया. हे 8 मोती. आपण जोडून घेऊया इथं गाठ देऊन. हे अशा पद्धतीने ह्या लाल कळ्या आपण तयार केलेल्या त्याही जोडून घेऊया त्याच्या वरच्या बाजूला. इथं आपण असं गाठ देऊन घेऊया. आणि ह्याच्या समोरासमोर आणखीन आपल्याला 8 मोती ओवून घ्यायचे आणि ह्या बाजूला जोडून घ्यायचं. हे असे तर आपण इथं जोडले. आपण ह्या साईडला जोडून घेऊ ह्याच्या समोरच्या बाजूला. समोरच्या बाजूला हे आपण अशा पद्धतीने मोत्यांची 2 लाईन तयार करून घेतलेली आहे. कट करून घेऊया आपण. आणि खाली इथं लालच्या असेच 8 मोती करून घ्यायचेत. हे पहा आपण 5 मोती जोडणार आहेत. 8 मोती नाहीत पण 5 मोती जोडणार आहेत. आणि अशाच पद्धतीने इकडे दुसरी लाईन आपण करून घेऊया.